दत्तनाम महायोगी विष्णोरंशो महितले द्वितीयोऽङ्गो नाम लोकेस्मिन् परिश्रुत तस्य भार्यानघा नाम बभूव सहचारिणी अष्टपुत्राति वत्सा सवैर्ब्राह्म गुणैर्युता अनघो विष्णुरूपेण लक्ष्मीश्वरचैशानघा स्मृता. श्रीपाद श्रीवल्लभचरित्रात अनघा लक्ष्मीचे प्रकट झालेले स्वरूप अधिकच व्यापक आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः म्हणतात, अनघा लक्ष्मीचा अंग हे माझे दत्त स्वरूप आहे. अर्थातच श्री दत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहे. तिच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही देव व त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत. म्हणून महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्वांचे मिळून एक आगळे दिव्य मातृस्वरूप आहे व तोच अनघालक्ष्मीचा आविर्भाव आहे. म्हणून अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिघींनी धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे प्रतीक आहे. अंग हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या एकत्रीकरणाचे तादात्म्य धारण करून व्यक्त केलेले शक्तिस्वरूप आहे. या शक्तिस्वरूपाचा अनघालक्ष्मी हा आधार आहे. ती एक दिव्य शक्ती आहे. या दिव्य शक्तीला अंगदेवाने वामभागी धारण केले आहे. सुरुवातीला एक यंत्र दिले आहे जे अष्टदल पद्म आहे. त्याच्या एक एक पाकळीत विविध देवतांची नावे लिहिली आहेत. घरात एक सिंहासन तयार करून तांदूळ, हळद, कुंकू यांचे अष्टदल पद्म तयार करून विविध देवतांच्या नावाच्या जागी कलश किंवा सुपारी, विड्याचे पान, तुळशीचे पान ठेवून विविध देवतांचे कल्पोक्त विधानाने आवाहन करावे. या प्रकारे पिवळा, लाल, पांढऱ्या रंगाने युक्त 3 धागे एकत्र करून त्याच्यामध्ये गाठ बांधावी व धागा वेदिकेच्या मध्ये अनघा दंपती जवळ ठेवावा. व्रत समाप्त झाल्यानंतर धागा उजव्या हातात बांधावा किंवा हा धागा आपल्या प्रिय व्यक्तीला देऊन त्यांना व्रताची दीक्षा द्यावी. आवश्यकता असल्यास 2 किंवा 3 धागे तयार करून पूजा करता येते. धागा बांधताना प्रार्थना करावी. ब्रह्म विष्णू महेशन रूपेण त्रिगुणनायक त्रैवर्णिक नमस्तुभ्यम तोर देवासंघात्मक अन स्वामींना नैवेद्य रूपांत अनेक फले व 5 खारिका अर्पित करावीत. याशिवाय महानैवेद्यही दाखवावा. अविवाहित मुली, पारिवारिक कलहग्रस्त यांना अनघा देवीची अर्चना, पूजा कुंकुमाने केल्यास व्रताचा विशेष प्रत्यक्ष प्रभाव मिळतो. हे व्रत सर्व करू शकतात. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी आहे. सामान्यत प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. काही लोक शुक्ल अष्टमीलाही हे व्रत करू शकतात. अध म्हणजे पाप, अंग म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्मद्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रूपात येते. अशा पापांना दूर करणारे जगाचे जनक जननी अंगदंपती होय. सर्व सद्भक्तांनी हे व्रत आचरण करून आपल्या सौभाग्यात वाढ प्राप्त करू शकतात व श्री गुरुदत्तांचे कृपापात्र होऊ शकतात. श्रीपाद प्रभूंनी स्वतःच सांगितले आहे की सरस्वती ही सृष्टीतील आद्यदेवता आहे. या ज्ञानदेवतेला प्रेरणा देणारी महासरस्वती आहे. म्हणून सरस्वती व महासरस्वती ह्या दोघी वेगळ्या आहेत. महासरस्वती हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे स्थितीकरण, समृद्धीकरण हे लक्ष्मीमातेचे स्वरूप आहे. लक्ष्मीच्या या कार्याला प्रेरणा देणारी महालक्ष्मी हेही अनघा स्वरूपच आहे. तसेच शक्ती हे स्वरूप असणारी काली देवता आहे व तिला प्रेरणा देणारी महाकाली ही कालस्वरूपाची प्रेरणा असणारे अनघा स्वरूप आहे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.